जर तुम्ही बिगिनर असाल तर हा मेकअप लुक नक्की बघा. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी सगळ्या बिगिनरसाठी एकदम मस्त आणि अफोर्डेबल स्टेप बाय स्टेप मेकअप लुक दाखवणार आहे, ज्याचा रिझल्ट हा आहे बाय द वे. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि बिगिनर असाल देन प्लीज कीप ऑन वॉचिंग. आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. हाय, सिल्वटे आलेल्या बॅकग्राऊंड सोबत आणि या विचित्र दिसणाऱ्या केसांसोबत तुमची दोस्त स्वागत करत आहे तुमचं. तर मेकअप तर चांगलं पाहिजेच आहे, बट केस पण चांगले दिसायला पाहिजे म्हणून हे सगळं करून ठेवलेलं आहे. आता आपण सुरुवात करायच्या आधी मी माझा फेस एकदम मस्त वॉश करून आलेली आहे आणि आता आपण करणार आहोत स्किन प्रेप. तर एका चांगल्या मेकअप किंवा चांगल्या बेसचा सगळ्यात पहिला रूल आणि सगळ्यात पहिली स्टेप आहे एकदम व्यवस्थित केलेलं स्किन प्रेप. तुमची स्किन जर अशी ड्राय असली तर त्याच्यावरती मेकअप बिलकुल चांगला दिसणार नाही, त्याच्यामुळे स्किन प्रेप करणं विसरू नका. तर मी फेस वॉश करून आलेली आहे. टोनर मी यूज केलाय. मी रिसेंटली हे टोनी मोलीचं टोनर यूज करणं सुरू केलेलं आहे. त्याचं मला 1 महिना झाला यूज करून आणि मला एकदम असं प्रॉमिनंटली इफेक्ट किंवा रिझल्ट तर दिसत नाहीये, बट मी आणखीन एखादा महिना यूज करून मग सांगणार. त्याच्यानंतर मी माझं मॉइश्चरायझर यूज करते आहे. तुम्ही जे मॉइश्चरायझर यूज करतात ते यूज करू शकता आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये यूज करा. जर तुमची ड्राय स्किन आहे तुम्ही तर जरा चांगल्याच क्वांटिटीमध्ये यूज करा. मी जे मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे ते एक्सेलाचं मॉइश्चरायझर आहे आणि ते ऑइली स्किन टाईप साठी आहे. जर तुमची ऑइली असेल स्किन तर तुम्ही ट्राय करू शकता, चांगलं आहे. तुमचं जे सीबम असतं जे ऑइल प्रोड्यूस करतं ना ते कमी करण्याचं, ते कंट्रोल करायला ते हेल्प करतं. सो चांगलं आहे ते. याच्यानंतर तुम्ही जर बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन विसरू नका. मी घरातच आहे, फक्त तुमच्यासाठी मेकअप करते म्हणून मी सनस्क्रीन नाही लावते. त्याच्यानंतर जसं आपण आपलं फेस मॉइश्चराईज केलं तसेच लिप्स सुद्धा मॉइश्चराईज करा, कारण की त्याच्यानंतर आपण जेव्हा शेवटी लिपस्टिकची स्टेप करणार आहोत त्याच्यावरती, म्हणजे या सॉफ्ट लिप्स वरती ते लिपस्टिक खूप सुंदर दिसतं. सो ती स्टेप बिलकुल नका विसरू. स्किप नका करू. हे व्हॅझलिनचं लिप थेरपी मी यूज करते कारण की खूप छान हायड्रेटिंग मॉइश्चरायझिंग लिप बाम आहे हे, त्याच्यामुळे. तर आपली स्किन प्रेप झालेली आहे, बट एक लास्ट स्टेप आहे स्किन प्रेपची, ती म्हणजे प्रायमर. प्रायमर खूप लोक स्किप करतात, बट मी तुम्हाला खरोखर सांगते, जर तुमच्या चेहऱ्यावरती पोर्स असतील ना तर तुम्ही एक ब्लरिंग जे सिलिकॉन वालं प्रायमर असतं, इथे मी दाखवून देणार, इनसाइडचं खूप मस्त प्रायमर आहे ते तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही विजिबली बघाल की तुमचे जे पोर्स आहे ना ते असे त्याच्यावरती एक लेयर येते आणि तुमचं मेकअप ते असं दाणे दाणे नाही दिसत. मग एकदम छान असं फ्लॉलेस मेकअप दिसतं. आणि जर तुम्हाला टिकवायचं आहे मेकअप तर इतकं सुंदर प्रायमर हे मार्सचं ग्रिपिंग प्रायमर आहे. खूपच सुंदर प्रायमर आहे. तुम्हाला मी पहिले तर लावून दाखवते. हे बघा, हे पण असं ट्रान्सपॅरंटच आहे, बट हे थोडंसं स्टिकी आहे. सो तुमचं मेकअपही चिपकून बसतं, हे स्टिक होऊन जातं, तुमचं मेकअप कुठेच जात नाही. सो जर लॉंग लास्टिंग मेकअप पाहिजे असेल तर हे प्रायमर यूज करा. तुम्हाला दाखव हे किती लॉंग लास्टिंग आहे आणि ते कसं काम करतं. असं तुमचं मेकअपही चिपकून राहतं. डोंट वरी, हे क्लीन करून घेतलं होतं त्याच्यानंतर मी माझ्या फेसला लावलं. ओके, आता प्रॉपरली आपण एकदम व्यवस्थित आपलं माझी स्किन ते प्रेप केलेलं आहे. आता आपण जाऊया मेकअपकडे. सगळ्यात पहिली स्टेप असते मेकअपची, मी तरी करते, ते म्हणजे असतात आयब्राव्ज. खूप लोक आयब्राव्ज पण स्किप करतात, बट मी तुम्हाला सांगते आहे, तुम्ही एकदा जर आयब्राव्ज करणं सुरू केलं तुम्हाला विजिबल डिफरन्स दिसणार आणि मग तुम्ही ती कधीच स्टेप स्किप नाही करणार. मी सध्या कुठलंच आयब्राव पावडर किंवा कुठलं पॉमेड वगैरे किंवा आयब्राव पेन्सिल नाही यूज करत. मी एक आय शॅडो पॅलेट यूज करते, त्याच्यातला हा असा थोडासा डार्क ब्राऊन कलर शेड यूज करत असते. असा काळा कलर नका यूज करू, ते खूप ॲनिमेटेड दिसणार आणि ते नॅचरल नाही वाटत. मग हागी मारू किंवा शिंचन सारखे तुमचे आयब्राव्ज दिसणार. तसं जर नसेल पाहिजे तर असा डार्क शेड घ्या आणि एक आयब्राव ब्रश घ्या, असा अँग्युलर ब्रश असतो तो घ्या आणि त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. आता ही जर स्टेप तुम्हाला नसेल करायची, म्हणजे हे आय शॅडो आणि हे तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतंय, सिम्पल एक मस्कारा असतो आपला तो घ्यायचा, पहिले लॅशेसला लावून घ्यायचा आणि ते जे राहिलेलं प्रॉडक्ट असतं त्या मस्कारामध्ये डिप न करता तुम्ही तोच इथून आयब्राव वरून फिरून घेऊ शकता. दोन्ही साईडला मी करून दाखवते एक एक आणि मग तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले तर मी मिरर नाही आणला आहे, सो मला मोबाईलमध्ये बघून
हे सगळं मेकअप करावं लागणार आहे. ऍक्च्युली नाही, माझ्याकडे आहे मिरर. तुम्हाला फक्त थोडीशी आउटलाईन करायची आहे आणि मग नंतर आतमध्ये, त्या आउटलाईनच्या आतमध्ये जिथे तुम्हाला अशा गॅप्स दिसत आहेत तिथे फिल करायचं. दॅट्स ऑल. जास्त इथे समोर जास्त फिल करू नका, त्याच्यामुळे ते थोडंसं नॅचरल नाही वाटत, थोडंसं ते असं ॲनिमेटेड वाटतं. तुम्ही असं आतमध्ये फिल करा. समोरची जी साईड आहे ती जास्त म्हणजे थोडीशी अशी विरळ विरळ त्याला फिल करा. हे बघा. सो हे असं मी करत असते. त्याच्यानंतर ही जी स्पुली आहे याच्या मागे, त्यांनी त्याला थोडंसं ब्रश आउट करते, म्हणजे ते असं इव्हनली स्प्रेड होणार. ह्या साईडची आयब्रो अशी केली. आता ह्या साईडचा आयब्रो आपण या साईडचा, या साईडची आयब्रो. आता याच्यामध्ये खूप सगळं प्रोडक्ट आहे, तर याला मी थोडंसं हे करते, क्लीन करते आणि मग एकदम हलक्या हाताने करायचं. तर हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना नाही करायचं आहे किंवा ज्यांच्याकडे आयशॅडो नाही आहे त्यांच्यासाठी. फक्त असं त्याच्यावरून फिरवायचं. दॅट्स ऑल. याने काय होतं, थोडंसं जे गॅप्स असतील ते एकदम अशा नाही भरून होत, म्हणजे भरून नाही निघत, पण थोड्याशा त्या फिल होतात आणि तुमचे आयब्रोज जे आहेत ते सेट होऊन जातात. ते कुठे इकडे तिकडे असे हलत नाही किंवा हवेने असे उडत नाही इकडे तिकडे, ते एका जागी सेट होऊन राहतात. आणि सेम मी इकडून पण करते आहे. जर तुमच्याकडे दोन्ही असेल तर तुम्ही ही स्टेप करा, कारण की मग एकतर आपले आयब्रोज फिल पण झाले आणि आता ते या मस्कारामुळे सेट सुद्धा झाले. सो आयब्रोज तर आपले डन आहेत. नेक्स्ट आणि जी लोकांनी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड केलेली स्टेप आहे ती आहे कन्सिलर. मला माहिती आहे जर तुम्ही बिगिनर्स असाल तुम्हाला कन्सिलर ऐकूनच थोडंसं हे वाटत असेल की काय करायचं, कारण की इतकी कन्फ्युजन आहे त्याच्या मागे. ऑरेंज करेक्टर, पीच करेक्टर, लाईट कन्सिलर, डार्क कन्सिलर, हायलायटिंग कन्सिलर, हे ते सगळं विसरून जा. ही एक स्टेप, ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. हा व्हिडिओ फक्त बघा. कुठलं ऑरेंज किंवा पीच किंवा ग्रीन किंवा येलो करेक्टर घेऊ नका. सरळ एकतर तुमच्या शेडच्या थोडंसं डार्क शेडचं कन्सिलर असेल ते घ्या. नसेल तुमच्याकडे तुमच्या शेडचा एक्झॅक्ट सेम जो मॅच आहे त्या कलरचं कन्सिलर घ्या. सध्या माझ्याकडे थोडंसं डार्क शेडचं कलर करेक्टर नाही कन्सिलर आहे आणि हे बघा एवढे काही डार्क सर्कल्स नाही आहेत, टचवूड, पण थोडंसं डिस्कलरेशन तुम्ही बघूच शकता इथे. सो मी इथे थोडं अप्लाय करते, हे बघा, आणि इथे जास्त क्वांटिटीमध्ये नका करू आणि मी फक्त हाच डोळा करून दाखवते म्हणजे तुम्हाला डिफरन्स बघता येईल. याला थोडंसं सेट होऊ देऊ. त्याच्यानंतर छान क्लीन केलेल्या या हातांनी, या बोटांनी, रिंग फिंगरनी त्याला ब्लेंड करा आणि असं घासून नाही, फक्त असं 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 डॅप 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 करू. बघितलं मी आयलिड वरून पण घेतला आहे, म्हणजे आपलं जे आय शॅडो आहे त्याच्यासाठी पण एक चांगला बेस आणि चांगला कॅनव्हास तयार होणार, कारण की ह्याचं डिस्कलरेशन नाही राहणार. सो त्याच्यामुळे मी आयलिड वरून पण घेतला आहे. आणि आता तुम्ही डिफरन्स बघा, तुम्हीच बघू शकता डिफरन्स की मी काहीच वेगळं केलेलं नाहीये. बस एक शेड डार्क, एक्झॅक्ट सेमच शेड आहे, बट कधी कधी तो मला डार्क होतो जेव्हा मी उजळते तेव्हा. आता सध्या तो माझ्यासाठी व्यवस्थित शेड झालेला आहे. तर तुम्ही बघा ह्याच्यात आणि ह्याच्यातला डिफरन्स. मी काहीच जास्त केलेलं नाहीये, बस आपल्या स्किन टोनचं किंवा आपलं जे शेड आहे, ज्या शेडचं तुम्ही फाउंडेशन कसं आपण मॅच करून घेतो सेम तसंच कन्सिलर पण मॅच करून घ्या आणि गरज नाहीये तुम्हाला कशाचीच. आता आपल्याला हे सेट करायचं आहे, त्याच्यासाठी थोडंसं पावडर मी लावणार आहे, कारण की मग ते क्रीज व्हायला सुरुवात होतं. इथे जे क्रीजेस असतात, ज्या लाईन्स असतात त्याच्यामध्ये ते सेटल व्हायला सुरुवात होतं. सो ते व्हायच्या आधी आपण त्याला सेट करूया. कुठलंही पावडर घ्यायचं, मी मेबेलिनचं हे कॉम्पॅक्ट पावडर घेते आहे, कारण की याची कव्हरेज जरा चांगली आहे. एक पफ घेते आहे आणि हे जे आहे ही जागा ही स्ट्रेच झाली पाहिजे. दॅट्स ऑल. जास्त तिथे प्रॉडक्ट नाही लावायचं आहे, त्याने पण थोडंसं केकी दिसतं आणि क्रीजिंग व्हायला सुरुवात होते. सो आपल्याला जेवढी गरज आहे आपण तेवढंच प्रॉडक्ट यूज करणार आहोत. फाउंडेशनची वारी आहे. आता जर तुम्हाला हाय कव्हरेज फाउंडेशन पाहिजे असेल तर तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करा. हे आहे मेबेलिनचं लुमी मॅट फाउंडेशन. खूप सुंदर हाय कव्हरेज फाउंडेशन आहे. किंवा डे टू डे लाईफ मध्ये मी तर तुम्हाला सांगेल की एक तुम्ही बस सिरम फाउंडेशन यूज करा, ते खूप, किंवा टिंट यूज करा. फाउंडेशन स्किप केलं तरी चालते, टिंट यूज करा. त्याने पण एकदम चांगली लाईट वेट तुम्हाला कव्हरेज मिळतं आणि खूप छान तुम्हाला, म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला एकदम असं फुल कव्हरेज फाउंडेशनची गरज नसते, त्याच्यामुळे मग स्किन टिंट यूज करू शकता. हे लॉरियलचं माझं सगळ्यात फेवरेट स्किन टिंट आहे.
बट आता सध्या आपण हे यूज करूया. एक चूक जी आपण करतो, जे बिगिनर्स मोस्टली करतात, ते म्हणजे खूप सगळं प्रॉडक्ट घेऊन घेतात आणि मग नंतर तुमचं मेकअप जे आहे ते केकी दिसायला सुरुवात होतं. सो जेवढी गरज आहे तेवढंच आपण प्रॉडक्ट घेणार आहोत. मी बस एक पंप घेतला आणि हे पण खूप जास्त आहे. त्याच्यानंतर ह्याला डायरेक्टली लावायचं नाही आहे. पहिले याला थोडंसं हातावरतीच वॉर्म अप करायचं आणि मग आपल्या बोटांनी जिथे जिथे गरज आहे, कन्सिलर जिथे लावलं तिथे लावायची गरज नाही आहे. तिथे आपण पावडरनी सेट केलेलं आहे. फक्त बाकीच्या साईडला आपण लावूया. आता हे ब्लेंड करण्यासाठी तुम्ही एक ब्युटी ब्लेंडर यूज करू शकता. बट बिगिनर असाल तर मी प्रिफर करणार, मी तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्ही असा एखादा ब्रश यूज करा. त्याने काय होणार की ब्लेंडर जे आहे ते प्रॉडक्ट ना सोक करून घेतं आणि मग आपण जेव्हा बिगिनर असतो तेव्हा आपल्याला एवढा अंदाज नसतो की किती आपण प्रॉडक्ट लावायला पाहिजे, सो दॅट ते सोक केल्यावरती पण आपल्याला व्यवस्थित कव्हरेज मिळेल. सो सेफर साईड एकदम इझी वे की तुम्ही एक ब्रश यूज करा. तो असा डेन्स असला पाहिजे आणि असं असं डॅब 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 करून त्याला ब्लेंड करा. खूप लोक ड्रॅग करतात, त्यांनी पण तुम्हाला असे मग ते जे ब्रशचे असे स्ट्रोक्स आहेत ना ते पडतात आणि मग लोक बोलतात की ब्रश पेक्षा ब्लेंडरच चांगला आहे, ब्रशने व्यवस्थित येत नाही कव्हरेज. असं नसतं. ती अप्लाय करण्याची टेक्निक पण पाहिजे, त्याच्याच नंतर तुम्हाला तसं ते कव्हरेज आणि तसे रिझल्ट मिळणार. सो तुम्ही बघा मी किती कमी फाउंडेशन लावलं होतं आणि ते तरी पण या साईडला पूर्ण इनफ होतं. कन्स्ट्रक्शन हे लाईफमध्ये कधीच थांबणार नाही, त्याच्यामुळे ड्रिल मशीनचा आवाज येत असेल प्लीज इग्नोर करा. बट माझं फाउंडेशन व्यवस्थित मी ब्लेंड केलेलं आहे आणि मला जेवढी कव्हरेज पाहिजे होती तेवढी बऱ्यापैकी कव्हरेज मिळालेली आहे. सो आय एम हॅपी. आता हे सगळं एकदम असं एका कलरचं झालेलं आहे, भुतिया दिसतं म्हणून कलर पाहिजे आहे, त्याच्यासाठी आपण ब्लश यूज करूया. मी हे मृचा ब्युटीचं क्रीम ब्लश, लिक्विड ब्लश यूज करते आहे. मला लिक्विड ब्लश यूज करायला आवडतं पावडर ब्लश पेक्षा. सो लिक्विड ब्लशचा आपला शेड आहे थोडासा असा ऑरेंज आणि पीच शेड आहे, कारण की मी पांढऱ्या कलरचा टॉप घातलेला आहे आणि त्याच्यावरती असा पीच आणि वॉर्म टोनचं ब्लश चांगला दिसणार. याला पण थोडंसं हातामागे घेऊन थोडंसं वॉर्म अप केलं आणि इथे प्लेस केलं. तुम्ही बघितलं मी कुठे प्लेस केलं, मी इथे पूर्ण गालावरती नाही आणलं. माझा फेस थोडासा चबी आणि राऊंड आहे, तर मी इथे जर लावलं असतं तो अजून गोल दिसला असता, आणखीन चबी दिसला असता. मला असा लिफ्टेड लुक आवडतो, एलॉंगेटेड लुक येतो त्यांनी, तर त्याच्यामुळे फक्त इथे जिथे आपण हायलाइटर लावतो त्या भागावरती मी असं ब्लश लावते. एका ब्रशच्या हेल्पनी मी ते ब्लेंड करणार आहे. मी एकदम कंट्रोल्ड मॅनर मध्ये आणि एकदम जेवढं पाहिजे तेवढाच ब्लश लावलेला आहे. फक्त तो फ्लश ऑफ कलर आला पाहिजे फेसमध्ये आणि तुम्ही फेसमध्ये म्हणजे मेकअपमध्ये. तर तुम्ही ह्या साईडचा आणि ह्या साईडचं बघू शकता किती छान इकडे कलर आलेला आहे. सेम इकडे लावते आहे. आता हा जो फाउंडेशनचा ब्रश होता परत, तो मी एकदा फक्त ही जी लाईन आहे ब्लश आणि कन्सिलर मधली जी लाईन आहे तिथे थोडासा हलक्या हाताने फिरवून घेते, म्हणजे सगळं ब्लेंडेड वाटलं पाहिजे, वेगळं वेगळं नाही वाटलं पाहिजे. नेक्स्ट स्टेप आहे आय शॅडो. मी परत एकदा सांगते, मी पांढऱ्या कलरचा टॉप घातलाय म्हणून आणि ब्लश पण असा पीच लावलाय म्हणून अशा शेडचं मी आय शॅडो पॅलेट घेतलं सध्या आणि मी एकदम सिम्पल आय शॅडो लुक करणार आहे, कारण की हे डे टू डे बेसिस मध्ये मला इतकं असं डार्क आय शॅडो लावायला नाही आवडत. तर मी एक हा शेड केला. इझी वाला आय शॅडो सांगते मी तुम्हाला एकदम. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा डार्क शेड घ्या. हा थोडासा बर्न्ट ऑरेंज शेड आहे तो घेते आणि इथे बस या कोपऱ्यामध्ये लावते, थोडंसं बाहेर काढत. आणि माझा आय शॅडो झालेला आहे. एव्हरी डे डे टू डे बेसिस वरती मी बस एवढंच करते, हे पण नाही करत, ब्लश वरच जात असते. बट आता तुमच्यासाठी केलं. मला लावायचं आहे थोडंसं हायलायटर, कारण लावू शकतो आपण जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला पाहिजे आहे ब्लिंकीनेस थोडं, तर तुम्ही आता तुम्हाला जे हायलायटर पाहिजे ते लावू शकता. माझ्याकडे एक हे हायलायटर पॅलेट आहे, हे आहे मार्सचं खूप छान हायलायटर पॅलेट आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला 6 शेड्स मिळत आहेत हायलायटर्सचे. सो याच्यातून तुम्ही चूज करून लावू शकता जे तुम्हाला हवं आहे. मी सध्या ना हा शेड लावते, थोडा शॅम्पेन शेड आहे आय गेस, आणि एकदम हलक्या हाताने लावणार आहे आणि इट्स डन. हे जे हायलायटर पॅलेट आहे, जे आपण डोळ्याला लावलं तेच शक्यतो तुम्ही घ्या असं मी सजेस्ट करणार. सो मी हाच एक शेड आहे तो घेते आहे आणि एका असा ब्रश आहे बघा, असा असा पण ब्रश मिळतो हायलायटरचा, हा फॅन ब्रश बोलतात त्याला. खूप लोक हे यूज करतात, बट यांनी ना अशी
लाईन येते, असं स्ट्रोक सारखी लाईन येते आणि ती मला नाही आवडत. मला असं व्यवस्थित ब्लेंड झालेलं ब्लश ब्लश हायलायटर आवडतं. तो घ्यायचं, थोडंसं टॅप करा आणि असं सर्क्युलर मोशन मध्ये अप्लाय करा. तर हे इथलं ही एक बोन आहे, त्याच्यानंतर ही आयब्राव बोन आहे, त्याच्यानंतर तुमच्या नाकाचं हे जे ब्रिज आहे तिथे पण लाईट पडलं की बघा ते तसंच चमकत आहे. सो तिथे लावू शकतो, इथे शेंड्यावरती लावा तुमच्या नाकाच्या. आता माझा बेस पूर्ण झालेला आहे. तुम्ही ब्रॉन्झर किंवा कॉन्टोर यूज करू शकता, बट बिगिनर आहात तर स्किप केलं तरी चालतं. आता हे सगळं जे आहे आपण मस्कारा लावायच्या आधी किंवा पुढचं आय मेकअप करण्याच्या आधी हे सगळं फिक्स करायचं आहे, म्हणजे ते कुठेच जाणार नाही. त्याच्यासाठी एक मेकअप फिक्सर यूज करा. हे मी स्विस ब्युटीचं घेतलंय. हे छान मेकअप फिक्सर आहे अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये. आणि आता तुम्ही एक ब्युटी ब्लेंडर यूज करू शकता आणि हे जे आहे मेकअप फिक्सर हे असं छान प्रेस इन करा. आता आपण फायनल 2-3 स्टेप्स आहेत, एक तर आईजच्या आणि नंतर लिप्सच्या. तर पहिले तर आईजसाठी मी माझं फेवरेट हे आयलायनर यूज करते आहे. लॅक्मेचं इन्स्टा लायनर. हे किती पुराणं आयलायनर आहे आणि अजूनही मला ते आवडतं. हे वॉटरप्रूफ नाही आहे. हा डोळा आणि हा डोळा तुम्हीच बघा आणि तुम्हाला फरक दिसतोय. हा असं वाटतं की झोपलेला आहे आणि हा असा एकदम उघडलेला डोळा वाटत आहे. तर आयलायनरनी पण खूप जास्त फरक पडतो. त्याच्यानंतर आपल्याला लावायचा आहे मस्कारा. बट मस्कारा लावायच्या आधी एक असं आयलॅश कर्लर घेऊन या. Amazon वर मिळतं, DIY मध्ये मिळतं, मिनिसो मध्ये मिळतं, आय थिंक झुडिओ मध्ये मिळतं. मिळतं की नाही आय डोंट नो. डीमार्ट मध्ये मला माहित नाही. Amazon वर तर मिळूनच जाणार आणि मी लिंक पण देऊन देणार. मी टॅग करून देणार. बट हे खूप कामाची गोष्ट आहे. याने तुमचा मस्कारा इतका छान, तुमचे आयलॅशेस इतके सुंदर दिसतात. सो आधी तर याला असं पकडायचं आणि एकदम सांभाळून कर्ल करायचे. सो खूप सुंदर दिसतात. विदाऊट मस्कारा तुम्ही हा इफेक्ट बघा माझ्या आयलॅशेसचा. हा तसा झुडिओचा मस्कारा आहे, बट मी 1-2 तुमच्यासाठी टॅग करून देणार चांगले चांगले मस्कारा जे मला आवडतात. सगळ्यात बेस्ट मस्कारा आहे स्टेजचा, कारण की तो रिमूव्ह करण्यासाठी खूप इझी आहे. सो तो मी टॅग करून देणार. आता आपले लिप्स करायची बारी आलेली आहे. माझे लिप्स इतके मस्त सॉफ्ट झालेले आहे, त्याच्यावरती लिपस्टिक इतकं सुंदर अप्लाय होणार. आता लिपस्टिक अप्लाय करायच्या आधी एक आणखीन स्टेप आहे जी बिलकुल स्किप नका करू, ती म्हणजे लिप लायनरची. हे माझं फेवरेट लिप लायनर आहे. मार्सचं एज ऑफ डिझायर लिप लायनर. याचा शेड आय थिंक 04 की 03 आहे. तर तुम्ही बघू शकता मी किती यूज करते हे आणि मी किती लॉयल आहे माझ्या गोष्टींसोबत. त्याच्यानंतर लिपस्टिक अप्लाय करा. मी ही स्टेजचं लिपस्टिक अप्लाय करते आहे. याचा शेड आहे 07 हॉट टेडी. तुम्ही याच्यावरती लिप ग्लॉस सुद्धा अप्लाय करू शकता, बट मी आज लिप ग्लॉस अप्लाय करत नाही आहे. तर दोस्तों कसा वाटला मेकअप लुक? आय होप तुम्हाला आवडला असेल, इझी वाटला असेल. मला जे जे तुम्हाला समजावून सांगायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल. सगळे प्रॉडक्ट्स जे जे मला टॅग करता येईल ते मी टॅग लिस्ट मध्ये टॅग करून देणार. तुम्ही बस तिथे क्लिक करा आणि तुम्हाला लिंक ओपन होणार अपने आप. किती इझी आहे ना आपल्या या मेकअप लुक सारखं. मेकअप लुक जर आवडला असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि मला सांगा की तुम्हाला असे आणखीन बिगिनर साठीचे मेकअप लुक्स किंवा आणखीन काही टिप्स अँड ट्रिक्स पाहिजे असतील तर मी नक्की आणखीन व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. बट येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय.